हरे कृष्ण. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 11. अध्यायाचं नाव आहे स्वयंभू मनूंचा उपदेश. आपले 21 श्लोक वाचून झालेले आहेत आणि आज 22 पासून वाचणार आहोत आपण. तर ध्रुव महाराजांचं यक्षाशी युद्ध जे सुरू आहे ते थांबवण्यासाठी ध्रुव महाराजांचे आजोबा आहेत ते स्वयंभू म्हणून उपस्थित झाले आहेत आणि ते ध्रुवांना पूर्ण उपदेश करतात विविध प्रकारे की तुम्ही कर्मा बद्दल सांगितलं, त्यांनी भगवंतांबद्दल सांगितलं, भगवंतांच्या विविध शक्तींद्वारे कशी कार्य केली जातात, सगळं हे एक एक करून माहिती दिली देत आहेत. आणि मध्ये एका श्लोकात सांगितलं की आपल्या आपल्या पूर्व कर्मानुसार काय होतं मनुष्याला तसं जे काय मिळतं त्याला तसा मृत्यू मिळतो. जो जन्मला आहे ते काही काळ राहणार आहे तो मृत्यू पावणार आहे असं. नंतर 20व्या श्लोकात सांगितलं की त्याची जी जशी सकाम कर्म आहेत त्यानुसार सुख दुःख मिळतं. हे सगळं कोणाच्या कर्मानुसार त्याचे आयुष्य कमी किंवा जास्त असं असतं आणि ह्या सगळ्याचा परिणाम भगवंतांवर काही होत नाही. भगवंत सगळ्यांपासून अलिप्त आहेत, भगवंतांच्या शक्ती सर्वत्र कार्यरत आहेत हे सांगितलं होतं. आता श्लोक क्रमांक 22 पासून आता आपण वाचणार आहोत. तर आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया ते आपल्याला सद्बुद्धी देतील हे समजण्यासाठी. तर श्लोक क्रमांक 22 भाषांतर. भिन्न भिन्न जीवयोनी आणि त्यांचे म्हणजे त्या जीवांचे सुख दुःख यांच्यातील विविधतेचे स्पष्टीकरण करताना काही लोक म्हणतात. म्हणजे काय, वेगवेगळे ज्या योनी आहेत, वेगवेगळे जे जीव आहेत विविध प्रकारचे सगळे ते आणि त्यांना मिळणारी जी सुख दुःख आहेत त्याच्यातली जी विविधता आहे त्याच्याबद्दल अभ्यास करणारे, स्पष्टीकरण देणारे असे काही जे लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोक, ते काय काय म्हणतात हे दिलेलं आहे या श्लोकामध्ये. ते म्हणतात की ही जी विविधता आहे, कोणाला कमी दुःख, कोणाला जास्त दुःख, कोणाला आधी दुःख, कोणाला नंतर दुःख, असं काहीतरी वेगवेगळे प्रकार. हे कशामुळे आहे, वेगवेगळे लोक वेगवेगळे म्हणतात. कोणी म्हणतं हे काय, ही विविधता म्हणजे कर्मांचं फळ आहे. काहींच्या मते ती म्हणजे काय आहे, हे जे सुख दुःख येतात ती स्वभावामुळे आहेत, त्या माणसांच्या स्वभावामुळे, जीवांच्या स्वभावामुळे येतात. तर कोणी काहींच्या मते काय आहे की जी सुख दुःख येतात ती काळाच्या प्रवाहामुळे येतात. काही म्हणतात की ही जी सुख दुःख आहेत ती दैवामुळे येतात आणि इतर काहींच्या मते इच्छेमुळे आहे. म्हणजे काय आहे, प्रत्येक जण जो अभ्यासक आहे वेगवेगळे जे आहेत ते काय म्हणतात, वेगवेगळी स्पष्टीकरण ह्याच्याबद्दल देत असतात. तात्पर्य प्रभुपाद सुरेख समजवतात. मीमांसक, नास्तिकवादी, ज्योतिषी, भोगवादी आणि मानसिक तर्क करणाऱ्यांचे इतर अनेक प्रकार असे दार्शनिकांचे अनेक वर्ग आहेत. दार्शनिक म्हणजे काय, जो तत्वज्ञानाचा अभ्यास करतो, जो आपली म्हणजे गोष्टी मांडतो, तर्क करतो, अभ्यास करतो, चिंतन करतो, असं हे दार्शनिक असतात. तर ते काय अनेक प्रकारचे आहेत. एक तर आहेत मीमांसक. मीमांसक म्हणजे काय, अभ्यास करणारे वेगवेगळ्या शास्त्रांचा कसं गंभीरतेने मनन करून, चिंतन करून, विचार विनिमय करणारे ह्यांना म्हणतात मीमांसक. नास्तिकवादी म्हणजे जे म्हणतात न अस्ति भगवान इति नास्तिक, म्हणजे ज्यांचा भगवंतांवर विश्वास नाही, जे भगवंतांना मानतच नाही ते नास्तिकवादी. नंतर ज्योतिषी, जे ज्योतिष्य विद्येचा अभ्यास करतात. भोगवादी म्हणजे काय, त्यांना फक्त ध्येय असतं मला भोग भोगायचे, येणं केन प्रकाराने मला आणखीन इंद्रिय तृप्ती करायची आहे. आणि शेवटचे आहे ते मानसिक तर्क करणारे. मानसिक तर्क वितर्क, आपली जी छोटीशी बुद्धी आहे ती लावून वेगवेगळ्या गोष्टींवर तर्क वितर्क करणारे लोक. अशा प्रकारचे अनेक प्रकारचे लोक हे आहेत, दार्शनिक आहेत. असे विचारवंतांचे अनेक वर्ग आपल्याला दिसतात. मात्र वास्तविक निष्कर्ष असा आहे की
केवळ आपले कर्मच आपल्याला या भौतिक जगामध्ये विविध योनींमध्ये बांधून टाकते. प्रभुपाद काय म्हणतात, जीवाला जो जन्म मिळतो, नंतर जशी सुख दुःख येतात, त्यासाठी कोण आहे, निष्कर्ष काय, कोण आहे त्यासाठी जबाबदार, त्याची आपली कर्म आहेत ती. आणि त्यामुळे आता असं जसं आपण या जन्मी कर्म करू तसं त्याला पुढचा जन्म येईल. म्हणून काय लिहिलंय की तो या भौतिक जगात विविध योनींमध्ये बांधून टाकलं जातं त्याला. विविध प्रकारच्या योनी कशा निर्माण झाल्या याचे स्पष्टीकरण वेदांमध्ये केलेले आहे. कशा या योनी निर्माण झाल्या सगळं वेदांमध्ये सांगितलं आहे. जीवांच्या इच्छेमुळे त्या निर्माण झालेल्या आहेत. या सगळ्या योनी का निर्माण झाल्या, जीवान जशी जशी इच्छा केली की काय आहे, आता समजा आता चांगला माणूस आहे पण त्याला रक्त पिण्याची खूप हे आहे, सवय, चटक आहे. जसं जर्मनीला एक भक्त गेले होते, ते सांगत होते आल्यावर की त्यांची कॉन्फरन्स झाली. कॉन्फरन्स म्हणजे त्यांची काहीतरी अभ्यासक होते, ते कसले तरी असे हुशार खूप आहेत ते प्रभूजी. रिसर्च करतात, एक संशोधन करतात, आपले अभ्यास केलेले कागद वाचून दाखवतात. असे काही शास्त्रज्ञ एकत्र आले होते, विचारवंत. तर त्यात हे एक भक्त पण गेले होते. तर त्या अख्खी जी कॉन्फरन्स असते जी, त्याच्यामध्ये मधला 1-1.5 तास असतो तो जेवणासाठी असतो. तर खूप मोठ्या बिल्डिंग मध्ये ती कॉन्फरन्स होती आणि एका मजल्यावर जेवणाचं होती व्यवस्था. तिकडे जायचं आणि सांगायचं. तर हे तर काय, हे भक्त होते ते आपला आपला डबा करून आणायचे. पण त्यांना कुतूहल होतं की इथे काय वाढलं जातं. तर ते बघायला गेले. तर त्यांनी बघितलं की लोक अशी उभी आहेत काउंटर जवळ आणि आत माल देणारे माणसं उभी आहेत. आणि मग ते म्हणत होते की कोण पाहिजे, तुम्हाला कोणता पाहिजे प्राणी. आणि मग प्राणी दाखवत होते. मग लोक सिलेक्ट करत होते. त्याच वेळी काय, त्या प्राण्याच्या गळ्याला कट मारून ग्लासात त्याचं रक्त गळ्यातलं काढून लगेच हे लोक आणि गटा ती लोक पित होती. तर ते भक्ताने हे बघितलं आणि हे आम्हाला सगळ्यांना सांगितलं. तर असे जे लोक आहेत ज्यांना माणूस जन्म जन्माले पण रक्त पिण्याची आहे, मग त्यांची अशी कर्म आहेत, तर मग त्यांना पुढे जन्म कसा मिळेल, रक्तपिपासू प्राण्याचा. म्हणजे जो वाघ आहे, सिंह आहे असं. म्हणजे ही अशी कर्म आहेत म्हणून काय होतं, असं जन्म मिळतात. म्हणून वेदांमध्ये सांगितलं की जीवांच्या इच्छेमुळे या सगळ्या योनी निर्माण झाल्या आहेत. जीव म्हणजे निर्जीव दगड नव्हे. प्रभुपाद काय सांगतात, जीव काय निर्जीव दगड नाहीये, जीव म्हणजे चैतन्य आहे. तर त्याच्यामुळे काय आहे, त्याला विविध प्रकारच्या इच्छा अथवा कामना आहेत. जिवंत व्यक्तीला काहीतरी इच्छा असणारच, बरोबर आहे. वेद म्हणतात कामोकर्षित म्हणजे काय, तो काय होतो, कामहा अकर्षित म्हणजे कामनेने काय होतो, जीव आकर्षित होतो. म्हणजे काय, कामना म्हणजे इच्छेने तो कुठच्या तरी गोष्ट करण्यासाठी आकर्षित होतो. जीव अग्नीच्या ठिणग्यांप्रमाणेच मूलतः भगवंतांचे अंश आहेत. एक तुलना अशी केली जाते की भगवंत अग्नीमध्ये आहेत. आता तुम्ही सगळे चूल वगैरे पेटवलेली बघितली आहे, तर त्याच्यातनं असे ठीक ठीक करून ठिणग्या उडतात बघा बाहेर. तसं त्या ठिणग्या बाहेर उडतात. ते काय आहे, सूक्ष्म अंश, कण. आणि मेन अग्नी मोठा आहे तो भगवंत असं. तर जीव काय आहे, अग्नीच्या ठिणग्याप्रमाणे काय आहे, भगवंतांचा सूक्ष्म अंश आहे. हे समजवण्यासाठी, अंश किती छोटा असतो हे समजवण्यासाठी ही तुलना केली आहे. पण भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या कामनेने आकर्षित झाल्यामुळे ते म्हणजे कोण, हे जीव या प्रकृतीमध्ये पडलेले आहेत. म्हणजे काय आहे, पहिले भगवंतांकडे होते, व्यवस्थित होते, पण काय झालं, त्यांना इच्छा झाली आम्हाला पण स्वामित्व गाजवायचंय, म्हणून भगवंतांनी काय करून दिलं, इथे पाठवून दिलं त्यांना. तर इथे काय आहे, भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा आहे त्यांना, कामना आहे, आकर्षित झालाय, त्यामुळे ते या जगात आलेले आहेत, प्रकृतीत आलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे, हे खरं आहे. प्रत्येक जीव आपापल्या संपूर्ण सामर्थ्यानिशी
भौतिक साधन संपत्तीवर स्वामित्व मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. प्रत्येक जीव काय प्रयत्न करत असतो की हे माझं, ही जमीन माझी. बघा प्रत्येक जण आपल्या ह्याला कुंपण घालतो. कित्येक वेळा हे माझं, ते माझं, हे झाड माझं, ह्याच्यावरून कितीतरी वाद भांडणं होतात. ही सगळी काय भौतिक संपत्ती आहे. हे सगळं भगवंतांचं आहे. पण मनुष्य काय करतो, त्याच्यावर स्वामित्व मिळत राहतो. वेगवेगळे देश असतात, त्यांना लागून जे समुद्र किनारे असतात, तर मग ते म्हणतात की अरे समुद्राचा एवढा एरिया जो आहे, एवढा भाग आहे तो आमच्या देशातला. मग जर आपली बोट त्याच्या पलीकडे गेली त्या भागाच्या, तर लगेच पुढचा समोरचा देश असतो तो त्यांना पकडून नेतो आणि कैदेत टाकतो. तर अशा रीतीने हे जे भौतिक साधन संपत्ती जी आहे त्यावर मनुष्य काय करत असतो, आपला स्वामित्व गाजवण्याचा प्रयत्न करीत असतो. काही शंका आहे का? नाही तर पुढे जाऊया. नाही. जीवाच्या काम अर्थात इच्छेचा विनाश करता येत नाही. या इच्छा कधीही थांबवता येत नाही. म्हणून प्रभुपाद नेहमी म्हणायचे कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजे काय, डाउटेल युअर डिझायर्स. डाउटेल, डाऊ म्हणजे डाऊ साबण ऐकलाय बघा तुम्ही, तर डाऊ ह्याचा अर्थ आहे आपला कबूतर आणि टेल म्हणजे शेपूट. मग प्रभुपाद म्हणतात डाउटेल म्हणजे काय, दिशा वळवा. म्हणजे काय, आता जसं आहे मी कर्मी आहे, मला रोज माझ्या घरात त्या 4 जणांसाठी रोज सकाळी मला 14 चपात्या करायला लागतात. तर मी भक्त बनले तरीही मी तेच कार्य करणार. पण माझा जो दृष्टिकोन आहे, डाउटेल म्हणजे दृष्टिकोन आहे, जो विचार आहे तो मी असा वळवणार की आता फक्त माझ्या जीवनाचे केंद्रबिंदू माझं घर आणि माझा संसार आणि माझी मुलं बाळांना नवरा नातेवाईक नसून माझ्या जीवनाचे केंद्र आहेत भगवंत. त्यामुळे जे काय बनणार ते आधी मी भगवंताला भोग दाखवणार आणि मग आम्ही तो प्रसाद म्हणून खाणार. बरोबर. तर याला काय प्रभुपाद म्हणतात, डाउटेल म्हणजे तुमचा फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे. तुम्ही तेच करणार आहात सगळी कामं. जसं अर्जुन आणि दुर्योधन दोघांनीही युद्धच केलं, पण अर्जुनाने भगवंतांच्या आदेशानुसार केलं, भगवंतांना जीवनात जोडून केलं, आणि दुर्योधनाने भगवंतांना कधीच जीवनात स्थान दिलं नाही. बरोबर. कळला फरक भक्त आणि न भक्त असण्याचा. तर आहे तर इथे आहे जीवाच्या काम अर्थात इच्छेचा विनाश करता येत नाही. त्या इच्छा काय आहेत, भगवंतांच्या सेवेत लावता येतात फक्त भक्त बनल्यावर. पण इच्छा तर येतच राहणार. निरीच्छा आपण कधीच होऊ शकत नाही. म्हणजे इच्छेविना आपण जगू शकत नाही. समाजातील काही दार्शनिक म्हणतात, हेच विचारवंत, दार्शनिक म्हणजे विचारवंत म्हणतात काय की मनुष्याने जर आपल्या इच्छांचा त्याग केला तर तो पुन्हा मुक्त होतो. ते काय म्हणतात, इच्छा त्यागून टाकावं, इच्छाच नको. पण आता तुम्ही विचार करा, मनात मला कोणतीही इच्छा नाही करायची, ही इच्छा तर आपल्याला करायलाच लागते ना, की मला आता काहीच विचार करायचा नाही, मला काहीच विचार करायचा नाही, ही इच्छा तर करायलाच लागते. म्हणजे विदाऊट इच्छेशिवाय आपण राहू शकत नाही. पण हे काही लोक म्हणतात की अशी इच्छा नाही केली तर आपण मुक्त होऊ. तर प्रभुपाद पुढे सांगतात तथापि म्हणजे पण काय आहे, इच्छेचा त्याग करणे मुळीच शक्य नाही. कारण इच्छा हे जीवांचे लक्षण आहे. जीव आहे म्हणजे त्याला इच्छा असणारच. जीवाला इच्छा नसेल तर तो निर्जीव पाषाण होईल. यास्तव म्हणजे म्हणूनच श्रील नरोत्तम दास ठाकूर म्हणतात की मनुष्याने परम भगवंतांची सेवा करण्याची इच्छा करावी. असे केल्याने त्याची इच्छा शुद्ध होईल. एकदम बेस्ट. काय नरोत्तम दास ठाकूर एका ओळीत म्हणतात, काय करायचं, कसली इच्छा करायची, भगवंतांची सेवा करायची, आणि त्यामुळे काय होईल, त्याच्या इच्छा कशा होतील, शुद्ध होतील. मनुष्याच्या इच्छांचे शुद्धीकरण झाल्यानंतर तो सर्व सांसारिक कल्मशांपासून मुक्त होतो. काय आहे ह्याचा अर्थ, मनुष्यांच्या इच्छांचं शुद्धीकरण म्हणजे इच्छा. बघा आता मी माझ्या शेजारणीला मेथीची भाजी वाटीत देते, त्यावेळी मला काय इच्छा असते, तिच्या स्वयंपाक खोलीतनं जे गुलाबजामचा सुगंध येतो तर ते गुलाबजाम मला हवे असतात खायला. म्हणजे ही काय झाली, सकाम कर्म. बरोबर. तर अशा ज्या इच्छा आहेत त्याच्यामुळे काय होतं, मी संसारात या सांसारिक कल्मशांमध्ये अडकून बसते. बरोबर. अडकते, मला दोष लागतात,
मग कधी मला कधी क्रोध येतो, म्हणजे असे सगळे षड्रिपू मला त्रास देतात या सगळ्या मध्ये. पण जर मी काय केलं की ही जर इच्छा शुद्ध केली, म्हणजे ही माझी मैत्रीण आहे, तिला मी दिली ह्याची वाटी, काय भाजीची वाटी दिली, पण मी इच्छा नाही ठेवली की ती गुलाबजाम करते की रसगुल्ले करते, मला काय नाही, तुला ही मेथीची भाजी आवडते म्हणून मी ही तिला दिली आहे. तर काय आहे, त्याला म्हणणार काय की मी सकाम नाही केलं, म्हणजे मला कामना नाहीये. बरोबर. असंच आहे की आपण जेव्हा भगवंतांना केंद्रबिंदूत ठेवून करतो तेव्हा आपली एकच इच्छा असते, भगवंतांची सेवा करणं, जसं नरोत्तम दास ठाकूर सांगतात. आणि असं केलं तर काय होतं, आपल्या ज्या सगळ्या येणाऱ्या इच्छा असतात त्या हळूहळू काय असतात, शुद्ध होत जातात, खराब इच्छा येतच नाहीत. आणि मग हे जे संसारातलं कल्मश आहे त्यातनं आपण सुटू शकतो, मुक्त होऊ शकतो. निष्कर्ष असा की प्राण्यांचे वैविध्य आणि त्यांचे सुख दुःख याविषयी निरनिराळ्या दार्शनिकांनी दिलेली स्पष्टीकरणे सर्वथा अपूर्ण आणि चुकीची आहेत. म्हणजे जसं श्लोकाच्या भाषांतरात वाचलं की वेगवेगळे विचारवंत वेगवेगळे सांगतात, ते सगळे विचार काय आहेत, एकतर अपूर्ण आहेत किंवा चुकीचे तरी आहेत. वास्तविक स्पष्टीकरण असं आहे की आपण भगवंतांचे सनातन दास आहोत. सनातन म्हणजे काय, शाश्वत दास, कायम दास राहणार आहेत. असं नाही की 10 वर्ष भक्ती केली की आपण भगवान बनणार, असं नाही. जीवर स्वरूप कृष्णर नित्य दास. मायावादी लोक काय म्हणतात, आता जरी तुम्ही जीव असलात तरी काही काळाने काय होणार आहे, तुम्ही भगवान बनणार. असं नसतं. म्हणून प्रभुपाद इथे सांगतायत की आपण भगवंतांचे सनातन दास आहोत. आणि ज्या क्षणी आपल्याला या दास्यत्वाच्या संबंधांची विस्मृती होते, ज्यावेळी काय आपण दास म्हणून स्वतःला म्हणून घेण्यासाठी नाकारतो, म्हणजेच काय आपण तो संबंध विसरतो, त्यावेळी तत्क्षणी म्हणजे त्या क्षणी आपल्याला या भौतिक जगात टाकण्यात येते. वरती असतो भगवंताकडे, पण नकोय त्यांच्या स्वामित्वाचा संबंध आपल्या लक्षात नाही ठेवायचा, लगेच कुठे या भौतिक जगात या. आणि येथे या भौतिक जगात आपण निरनिराळी कर्म करतो आणि त्या कर्मांचं काय मिळतं, आपल्याला फळ मिळतं व त्यांचे फळ म्हणून सुख अथवा क्लेश म्हणजे दुःख भोगतो. आपण या प्राकृतिक जगतात म्हणजेच भौतिक जगतात आपल्या इच्छेमुळे खेचले जातो. कशामुळे आलोय आपण इथे, आपल्या इच्छेमुळे. जसं तात्पर्य सुरू झाल्याबरोबर वेद म्हणतात, असं एक 7वी वगैरे ओळ आहे, त्यात काय कामो कर्षित, इच्छा झाली म्हणून आपण इथे कर्षित खेचले गेलो आहोत. परंतु आपण त्याच इच्छेचे शुद्धीकरण केले पाहिजे. आपण इथे आलो तर आलो, आता त्यासाठी रडत बसायचं का नाही. आता ती जी इच्छा केली होती त्यासाठी आलोय, तर आता आपण काय करायचं, जी इच्छा आहे त्याचं शुद्धीकरण करायचं आणि तिला म्हणजे इच्छेला भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियुक्त केले पाहिजे. तरच म्हणजे असं केलं, जर इच्छा आपल्या भगवंतांच्या सेवेमध्ये नियुक्त केल्या म्हणजे भगवंतांची भक्ती सेवा करण्यासाठी इच्छा केली, तर या विश्वामध्ये विविध रूपे आणि परिस्थिती यांतून भ्रमण करण्याची आपली व्याधी नष्ट होईल. म्हणजे काय, आपल्याला वेगवेगळे जन्म घ्यायला लागतात, वेगवेगळ्या शरीरामध्ये प्रवेश करायला लागतो. जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रातनं काय होईल, भ्रमण करण्याची आपली जी व्याधी आहे. व्याधी का म्हटलंय, भवरोग. आपण म्हणतो ना भवरोग जडलाय, आपण इथे आलो त्या सगळ्यांना भवरोग आहे. म्हणजे इथे काय होतं, काय रोग होतो, भव, मृत्यूनंतर जन्म, भव, मग जन्म, मग काय होतं, आजारी पडतात, मग म्हातारे होतात, मृत्यू होतो, असं सगळं भवरोग जो आहे ती व्याधी काय होऊन जाईल, नष्ट होईल. काही शंका आहे तर विचारा, नाही तर 23वा श्लोक घेऊया. परम सत्य अर्थात परम दिव्य भगवंत अपूर्ण इंद्रिय गम्य प्रयत्नाने प्राप्त होणाऱ्या ज्ञानाच्या कधीच अधीन होत नाहीत. तर काय आहे, भगवंतांची महानता सांगितलंय. भगवंतांना परम सत्य पण म्हणतात, परम दिव्य भगवंत. हे कसे आहेत, अपूर्ण इंद्रिय गम्य. गम्य म्हणजे काय, त्यांनी जाणू शकणं म्हणजे गम्य. इंद्रिय, अपूर्ण इंद्रिय आहेत आपली, सगळ्यांना माहिती आहे. तर आपल्या अपूर्ण इंद्रियाने आपण जे काही ज्ञान प्राप्त होतं, आपली इंद्रिय
मुळे जे ज्ञान होतं तेही इतकं छोटं आहे की त्या बुद्धीने, त्या इंद्रियाने आपण भगवंतांना जाणू शकत नाही. भगवंत अमर्यादित आहेत आणि आपली एवढीशी मर्यादित बुद्धी आहे, ज्ञान आहे. त्यामुळे आपण भगवंतांना स्वतःच्या प्रयत्नाने जाणू शकत नाही. आपल्या इंद्रियांच्या शक्तीने जाणू शकत नाही. म्हणून भगवंतांना म्हणतात अधोक्षज. आपल्या काय आहे, इंद्रियांच्या पलीकडे आहेत ते, आपल्याच्या समजुतीच्या पलीकडचे आहेत. तसंच त्यांना म्हणजे भगवंतांना प्रत्यक्ष अनुभवाने जाणणे शक्य नाही. आपण काय आहे, अनुभव पण घेऊ शकत नाही कारण आपली इंद्रिय भौतिक आहेत आणि भगवंत तर आध्यात्मिक आहेत. त्यामुळे आपण अनुभव पण घेऊ शकत नाही. ते म्हणजे भगवंत अखिल भौतिक शक्तीसारख्या अनेकविध शक्तींचे स्वामी आहेत. भगवंतांच्या अनेक शक्ती आहेत आणि कोणीच त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या कृती वा योजना जाणू शकत नाहीत. भगवंतांचे आपण प्लॅन्स जाणू शकत नाही. असं बरेचदा म्हटलं जातं की मनुष्य काय बरेचदा प्लॅनिंग करत असतो, मी येऊ करेन, मी तेऊ करेन. पण काय आहे, भगवंतांचं काय प्लॅनिंग आहे, काय योजना आहे ती आपल्याला माहित नसते. म्हणून असा निष्कर्ष काढला पाहिजे की ते म्हणजे कोण, भगवंत जरी सर्व कारणांचे मूळ कारण असले तरी आपण त्यांना मानसिक तर्काच्या बळावर जाणू शकत नाही. आपल्या मनाने आपण भगवंतांना जाणू शकत नाही. तर्क वितर्काने भगवंतांना जाणता येणं अशक्य आहे. तात्पर्यात फार सुंदररित्या प्रभुपाद समजवतात हे. कोणी असा प्रश्न विचारेल की विविध प्रकारचे सिद्धांत मांडणारे अनेक तत्वज्ञ जगात असताना त्यांच्यापैकी योग्य कोण हे कसं ठरवणार? काय आहे, कोणी काय विचारेल की जे सगळे विचारवंत आहेत त्याच्यातलं कोण सर्वात योग्य बोलतोय, कोण ठरवणार? तर प्रभुपाद म्हणतात याचं उत्तर काय आहे, परम सत्य वा परम दिव्यत्व म्हणजे भगवंत हे काय आहे, प्रत्यक्ष अनुभवाच्या अथवा मानसिक तर्काच्या कधीच अधीन होऊ शकत नाही. म्हणजे भगवंतांना जाणणं किंवा भगवंतांचं दिव्यत्व समजून घेणं हे काय अनुभव, एखादा म्हणेल मला अनुभव आला किंवा एखादा म्हणेल मी मानसिक तर्काने असं सांगेन, असे जे विचारवंत आहेत, तत्वज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, त्याच्या अधीन कधीच भगवंत होत नाहीत. त्यांच्या अनुभवाने काय आपल्याला कळू शकणार नाहीत भगवंत. तर प्रभुपाद इथे नेहमी आहे ना एक उदाहरण द्यायचे की हे जे शास्त्रज्ञ आहेत ते काय करतात, वेगवेगळे शोध काढण्यात नेहमी हे असतात, बिझी असतात, काय असतात, गुंतलेले असतात. तर तेव्हा आहे ना प्रभुपाद नेहमी म्हणायचे की म्हणजे फॉरेनच्या शिष्यांना नेहमी उदाहरण देताना म्हणायचे की शास्त्रज्ञ काय आहेत, दबक्यातले बेडकासारखे आहेत. त्याला काय माहित महासागर काय आहे, तर ते उदाहरण प्रभुपाद इथे देत आहेत. हे जे मानसिक, हे जे शास्त्रज्ञ आहेत, हे जे मनाने विचार करणारे आहेत की असं असेल का, नाही भगवंत असे नसतील, दुसरं म्हणजे नाही भगवंत तसे नसतील, अशी आपली अक्कल लावत 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 जाणारे हे. तर प्रभुपाद म्हणतात हे असे जे मानसिक तर्कवादी आहे त्यांना डॉक्टर बेडूक, म्हणजे हे शब्दशः ट्रान्सलेशन केलं भाषांतर इंग्लिशमध्ये काय आहे, डॉक्टर फ्रॉग, जसं प्रभुपाद नेहमी म्हणायचे. काय आहेत हे जे तर्कवादी ते कसे आहेत, डॉक्टर बेडूक आहेत, त्यांना असं म्हणता येईल. तर गोष्ट अशी आहे की एकदा 3 फूट खोलीच्या विहिरीत राहणाऱ्या बेडकास, आता कसं बघा आपण घराच्या जवळ कधी कधी असं छोटासा खड्डा करतो 3 फुटाचा झाड लावायला वगैरे, आणि मग काय होतं पावसाळ्याचं पाणी जमा झालं की तिथे बेडकं उड्या मारत राहतात. तर ती काय त्याच्यासाठी जी छोटीशी विहीर आहे, त्या बेडकाला काय वाटत असतं की या विहिरीचा स्वामी मी, तो इतर तिकडचे मासे आहेत ते खाणार, काही असेल तो ते त्याच्यावर अधिकार गाजवणार, म्हणजे काय आहे स्वामित्वाची भावना करून तो तिथे राहतोय. आणि त्याला अक्कल किती असणार, तेवढ्याच त्याच्या तो जितक्या भागात राहतोय तेवढ्याचीच त्याला अक्कल आहे, ज्ञान आहे. म्हणून इथे सांगितलंय की 3 फूट खोलीच्या विहिरीत राहणाऱ्या एका बेडकास स्वतःच्या विहिरीविषयीच्या ज्ञानाच्या आधारे, त्याला ज्ञान काय, ही माझी विहीर एवढी आहे, त्याच्या तुलनेत तो कसला अभ्यास करतोय, त्या ज्ञानाच्या आधारे अटलांटिक सागराची लांबी रुंदी मोजायची होती त्याला. तर कसं आहे अटलांटिक सागर, जसं
ह्याची विहीर केवढी छोटी आहे, 3 फुटाची छोटीशी. आणि असं म्हटलं जातं की पृथ्वीवर अटलांटिक सागर आहे ना, तो पृथ्वीचा भूभाग जर बघितला पूर्ण पृथ्वी, तर त्याचा 20% भाग या अटलांटिक सागराने व्यापलेला आहे. एवढं प्रचंड आहे. आणि त्याची जर खोली बघितली, तो इतका प्रचंड आहेच. आणि तो खोल किती आहे, आता जसं ह्याची विहीर किती आहे डॉक्टर फ्रॉगची, 3 फूट. तर हा जो महासागर अटलांटिक सागर आहे तो 27,000 फूट खोल आहे तो. आणि लांब लचक किती पसरलाय, पृथ्वीच्या 20% भाग त्यांनी भूभाग व्यापलेला आहे. तर अशा एवढीशी अक्कल असलेला हा बेडूक, 3 फुटाची माहिती असलेला, त्याचा विचार काय आहे, अटलांटिक महासागराची लांबी रुंदी मोजायची. आपल्याकडे बघा, आपल्या लहानपणी ही गोष्ट सांगायची की एक बेडूक होता, तो बेडूक असा तलावाच्या बाजूला बसला होता. त्याने मोठा हे पाहिला, काय बैल पाहिला, असा मजबूत बैल. आणि मग तो बेडूक घरी आला, म्हणजे त्याची आई होती तिच्या जवळ आला आणि बेडकीला म्हटलं आईला की आई आज मी खूप मोठा प्राणी पाहिला. मग त्याची आई म्हणते एवढा मोठा. आणि ती बेडकी काय स्वतःला फुगवायचा प्रयत्न करते, पण ती किती फुगणार, आणि मग शेवटी ती बेडकी फुटते. असं हे आहे. तर काय आहे, आपण काय आहे, आपली जर एवढीशी अक्कल असेल तर आपण एवढं प्रचंड ह्याची विचारच करू शकत नाही. ती स्वतः तेवढा आकार दाखवायचा प्रयत्न करत होती. बरोबर. तर इथे हे प्रभुपाद सांगतायत की अशा हा जो बेडूक आहे त्याला स्वतःचं जे विहिरीविषयी ज्ञान होतं, एवढंसं ज्ञान, त्या ज्ञानाच्या आधाराने तो काय विचार करत होता की अटलांटिक सागराची लांबी रुंदी इतकी असेल. जर त्याला काय वाटतं ही माझी विहीर आहे, हीच खूप मोठी आहे, ह्याच्या तुलनेत किती पट असेल, 1, 2, 4 पट जास्त असेल. म्हणजे त्यांची काय अक्कल असते, खूपच थोडी असते, हे सांगायचं इथे. तथापि डॉक्टर बेडूकरावांसाठी हे सर्व अशक्य कार्य होते, म्हणजे ही सागराची लांबी रुंदी मोजणं. एखादा मनुष्य श्रेष्ठ शिक्षण तज्ञ, विद्वान वा प्राध्यापक असू शकेल. काय माणूस काय असू शकतो, मोठा शिक्षण तज्ञ, विद्वान, प्राध्यापक असेल, परंतु तो तर्काच्या बळावर, तर्क वितर्क असेच्या बळावर परम सत्याचे स्वरूप जाणून घेऊ शकत नाही. काय आहे, तो भगवंतांना जाणून शकत नाही तर्कांद्वारे. कारण मुळात त्याची इंद्रिये काय आहेत, अपूर्ण आहेत. सर्व कारणांचे कारण असलेल्या परम सत्य भगवंतांचे स्वरूप स्वतः भगवंतांकडूनच जाणता येते. तुम्हाला कोण भगवंतांबद्दल सांगू शकतं, भगवंतच सांगतील असं सांगतात. त्यांच्याकडे म्हणजे भगवंतांकडे जाण्याचा आरोह प्रक्रियेच्या बळावर त्यांचे स्वरूप जाणून घेणे शक्य नाही. म्हणजे काय आहे, आता आरोह मार्ग म्हणजे काय, वर जाणारा मार्ग. त्याला म्हणतात स्वप्रयत्नाने शोधणं. तर जसं आहे की ह्याच्यात खूप वेळ लागतो. जसं आता एक मुलगा आहे समजा, अमरला जाणून घ्यायचंय माझे बाबा कोण. तर अमरनी काय केलं पाहिजे, फक्त आईला विचारलं पाहिजे. पण अमर काय करतो, अमरला कोणी वरिष्ठांचं माहिती ज्ञान नकोय. तो म्हणतो मी माझ्या मानसिक तर्क वितर्क माझ्या अभ्यासाने जाणून घेणार. मग तो स्वतःचे डीएनए वेगवेगळ्या पुरुषांशी मॅच करतो. हा माझा बाबा आहे का, तो माझा बाबा आहे का. तर अख्ख्या पृथ्वीवर केवढे सारे पुरुष आहेत आणि प्रत्येक टेस्ट करायला किती वेळ लागणार. म्हणजे एकतर हा तरी मरून जाईल त्या काळात, किंवा अनेक पुरुष पण मरून जातील. म्हणजे त्याला ते काय आहे, यश मिळणं शक्य नाही. तर ही जी पद्धत आहे स्वतःच्या बळावर स्वप्रयत्नावर भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करणं, तर ते कसं असणार आहे, खूप म्हणजे अशक्य आहे. ही तुलना दिली आहे प्रभुपाद सांगतात. पण मग त्यांनी काय केलं पाहिजे, फक्त आईला विचारलं पाहिजे. तसंच आपण भगवंतांबद्दल जाणायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, वेद आपली माता आहे म्हणून वेदांना काय म्हणतात, माता म्हणतात. आणि मग वेदांमधून आपण भगवंतांबद्दल जाणून घेऊ शकतो एका अधिकृत गुरूंच्या
निदर्शनाखाली, मार्गदर्शनाखाली. ठीक आहे. तर पुढे प्रभुपाद सांगतायत की रात्री सूर्य जेव्हा दिसत नाही किंवा दिवसा तो जेव्हा मेघ आच्छादित झालेला असतो तेव्हा शारीरिक व मानसिक सामर्थ्याने व वैज्ञानिक उपकरणांनी त्याच्यावरचं आवरण दूर करणे शक्य नसते. म्हणजे काय, आता रात्र आहे किंवा काय आहे, आता आमच्याकडे ना सकाळपासून सूर्यनारायण अगदी 5-10 मिनिटं दिसले आणि पूर्ण आकाश भरलेलं आहे. तर असं जर मेघांनी आच्छादित आहे तर आपण काय कुठचंही शारीरिक मानसिक बल दाखवून किंवा उपकरण दाखवून ते सूर्यावरचं आवरण काढू शकत नाही. रात्र आहे तर सूर्य काय करणार, आपण काढू शकत नाही. त्यामुळे प्रभुपाद पुढे समजवतात की कोणीही असं म्हणू शकत नाही की मी इतका शक्तिशाली आहे, की मी इतका शक्तिशाली प्रकाश झोत म्हणजे बॅटरी असते ना अशी मोठा झोत टाकणारी, असा प्रकाश झोत शोधून काढलाय की एखाद्या मनुष्याने घराच्या छपरावर जाऊन तो प्रकाश झोत रात्री समयी आकाशात सोडला तर त्याला सूर्यही दिसू शकेल, असं कोणीही स्टेटमेंट करू शकत नाही. जगात कुठेही असा प्रकाश झोत अस्तित्वात नाही आणि तो अस्तित्वात येणे शक्यही नाही. ठीक आहे. तर मग आता हा आरोह आहे त्यालाच विरुद्ध म्हणजे खरा काय आहे, अवरोह मार्ग. अवरोह म्हणजे काय, वरतून खाली येणं. काय आहे, गुरु शिष्य परंपरेतनं ज्ञान जसं खाली येतं आणि मार्गदर्शन मिळतं तर त्या मार्गाद्वारे आपण काय करू शकतो, भगवंतांना जाणू शकतो. ठीक आहे. आता पुढे अव्यक्त हा या श्लोकातील शब्द सुचवतो. आता जर श्लोक बघितला तर त्यात अव्यक्त हा पहिलाच शब्द आहे 23व्या श्लोकात. तर हे भगवंतांबद्दल सांगितलंय. अव्यक्त हा श्लोकातील शब्द सुचवतो की तथाकथित वैज्ञानिक प्रगतीद्वारे आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरीही परम सत्य व्यक्त होऊ शकत नाहीत. म्हणजे भगवंतांना आपण काय शास्त्राच्या वैज्ञानिक शास्त्र जे आहे, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्रयोग वेगवेगळे करणं, अशा प्रगतीने काय आपण भगवंतांना जाणू शकत नाही. ते अव्यक्तच राहणार, ते व्यक्त कधीच होऊ शकणार नाहीत. दिव्यत्व हा काही प्रत्यक्ष अनुभवाचा विषय नाही. असं नाहीये की बॅटरी मारली आणि सूर्य दिसला, असा हा प्रत्यक्ष अनुभवाचा विषय नाहीये. रात्रीमुळे किंवा मेघांमुळे आच्छादित झालेल्या सूर्याप्रमाणेच परम सत्याचे स्वरूप देखील जाणून घेता येते. कारण सूर्य कधी असं होणार, ते जाणून घेता येईल, पण कधी सूर्य जेव्हा स्वतःच्याच मार्गाने सकाळी उगवतो तेव्हा काय होईल, आपण आपल्या प्रयत्नांनी नाही, सूर्य जेव्हा सकाळी उगवेल तेव्हा आपण काय करू शकतो बघा, तेव्हा प्रत्येक जण म्हणजे हा माणूस आहे तो सूर्याचं दर्शन घेऊ शकतो. आपण काय सूर्याला बघू शकतो, जगाला पाहू शकतो. बघा सूर्यप्रकाश जेव्हा पडतो प्रत्येक गोष्टींवर, त्यामुळे काय होतं, ती गोष्ट आपल्या नजरेला दिसायला लागते. हे माहितीये ना, हे भौतिक शास्त्रात शिकवलेलं होतं आपण की सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा त्याचा ज्या प्रकाश प्रत्येक गोष्टींवर पडतो, मग आपल्या डोळ्यांनी आपल्याला त्याच गोष्टी दिसायला लागतात. रात्री पण आपले डोळे असतात ना शरीराला, आपल्या तोंडाला लागलेले, म्हणजे चेहऱ्यावर डोळे असतात, पण रात्रीच्या अंधारात आपल्याला वस्तू का दिसत नाहीत, कारण त्याच्यावर प्रकाश पडत नाही. जेव्हा लाईट लावतो आपण रात्री तेव्हा लाईटने त्या गोष्टींवर प्रकाश पडतो आणि मग ते आपल्या नजरेला दिसायला लागतात. समजलं? तर हेच इथे सांगितलंय की जसा रात्र आहे एकदम काळोख आहे, पण जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा प्रत्येक जण सूर्याचं दर्शन घेईल, जगाला सगळं पाहू शकेल आणि स्वतःलाही तो पाहू शकेल. आत्मसाक्षात्काराच्या या ज्ञानास आत्मतत्व असं म्हणतात. म्हणजे काय आहे, हे कसं शक्य झालं सगळ्यांना स्वतः दिसणं, या सूर्यामुळे, बरोबर. तर तसंच आत्मसाक्षात्काराला काय म्हणतात, आत्मतत्व म्हणतात. म्हणजे काय, मनुष्य जोपर्यंत आत्मतत्व जाणून घेण्याच्या या स्तरावर येत नाही तोपर्यंत तो म्हणजे मनुष्य ज्या अंधकारात त्याचा जन्म झाला होता त्याच अंधकारात राहतो. म्हणजे काय होतं, तो आहे, आत्मा आहे, तो जीवात्मा आहे, पण
तो शारीरिक स्तरावर आहे. तो स्वतःला आत्माच मानत नाही. तो काय आहे? भगवंतांचा मी अंश आहे असं काही जाणतच नाही. तिथपर्यंत तो भगवंतांना जाणू शकेल का? नाही. त्यामुळे इथे दिलाय की आत्मतत्व जाणून घेण्याच्या जिथपर्यंत स्तरावर येणार नाही तिथपर्यंत काय तो अज्ञानाच्या अंधकारात त्याचा जन्म झालाय आणि त्याच अज्ञानाच्या अंधकारात तो राहतो. बरोबर? अशा परिस्थितीत तो मनुष्य भगवंतांच्या योजना जाणू शकत नाही. वैदिक शास्त्रात परास्य शक्तीर विविधैव श्रूयते असं सांगितलं आहे. याचा जर रेफरन्स बघायचा असेल तर ते भगवद्गीतेच्या 3.22 म्हणजे तिसऱ्या अध्यायातला 22व्या श्लोकात दिलेला आहे. काय आहे? ह्याचा सगळा रेफरन्स आहे. परास्य शक्तीर विविधैव श्रूयते. तर त्यात काय सांगितलंय? भगवंत विविध शक्तींनी संपन्न आहेत. ते सनातन काल शक्तीने युक्त आहेत. बघा आता 2-3 श्लोकापूर्वीच सांगितलं होतं की भगवंत 20वा श्लोक जर बघितला उघडून तर काय आहे? बघा तुम्ही पहिली ओळ. पुरुषोत्तम भगवंत आपल्या शाश्वत काळाच्या रूपाने भौतिक जगात उपस्थित असतात. काळ ही काय आहे? भगवंतांची एक शक्ती आहे. हे जिथे सांगितलंय की भगवंत सनातन कालशक्तीने युक्त आहेत. आपल्या अनुभवातील आणि दृष्टीपथातील केवळ भौतिक शक्तीने ते संपन्न आहेत असे नव्हे तर त्यांच्याकडे इतर कैक प्रकारच्या शक्तींचा साठा आहे. तर हे भगवंत कसे आहेत? फक्त त्यांच्याकडे भौतिकच शक्ती आहेत का? नाही. कैक अनेक प्रकारच्या शक्तींचा साठा आहे आणि आवश्यकतेनुसार यथासमयी म्हणजे जशी गरज आहे तसे ते त्या शक्ती प्रकट करू शकतात. भौतिकी शास्त्रज्ञ विविध प्रकारच्या शक्तींच्या केवळ आंशिक ज्ञानाचाच अभ्यास करू शकतो. आता भौतिक शास्त्र अभ्यासक आहे तो काय करू शकतो? यातल्या काही आपल्या जगातल्या काही भौतिक गोष्टी आहेत त्या काय करू शकतो? त्याचा थोडासा अभ्यास करू शकतो. तो एखादी शक्ती घेऊन मर्यादित ज्ञानाद्वारे तिचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु तथापि भौतिक विज्ञानाच्या बळावर परमसत्याच्या पूर्णत्वाचे ज्ञान प्राप्त करून घेणे शक्य नाही. म्हणजे भौतिक विज्ञान हा शास्त्रज्ञ काहीतरी आपली अक्कल लावेल आणि त्याला पूर्णत्व भगवंतांचं कळेल, भगवंत कळतील, हे शक्य नाही. कोणताही भौतिक शास्त्रज्ञ भविष्य काळात काय घडणार आहे हे सांगू शकत नाही. अनेक लोक म्हणतात ना की आम्ही सांगतो. हा, पण आता बघा हा एवढा महाभयंकर कोरोना ज्याने अख्खं 2020 हे अगदी थांबवून टाकलं सगळ्यांसाठी. हे होणार हे कोणीच सांगितलं नव्हतं. बरोबर? म्हणजे काय आहे? लोक सांगतात की आम्ही सांगू शकतो असं तसं, पण कुठे काय सांगितलंय? काही नाही सांगितलेलं होतं. भक्ती योगाचा मार्ग मात्र आता प्रभुपाद सांगतात की हे सगळे आहेत हे स्वतःच्या शक्तीवरचे मार्ग आहेत. आता मात्र प्रभुपाद मेन विषयाला येतात. भक्ती योगाचा मार्ग मात्र कसा आहे? तथाकथित प्रगत विज्ञानापासून सर्वतः भिन्न आहे. हे जे स्वतः आपल्या बुद्धीवर प्रयत्न करून बुद्धीद्वारे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करणारे आहेत त्या मार्गापेक्षा वेगळा आहे तो भक्ती योग मार्ग. भक्त हा भगवंतांना सर्वतोभावे शरण जातो, पूर्णपणे शरण जातो आणि मग ते म्हणजे कोण? भगवंत आपल्या अहैतुकी कृपेने त्याच्यासमोर म्हणजे भक्तासमोर स्वतःला प्रकट करतात. किती सोपा मार्ग आहे बघा. इथे मरे मरतात शास्त्रज्ञ, हा इतका सोपा मार्ग भक्ती मार्ग आहे. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की ददामी बुद्धी योगम तम, काय आहे? मी त्यांना बुद्धी देतो. तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम, जे सतत युक्त आहेत भक्तीमध्ये, भजताम प्रीतीपूर्वक माझी भक्ती करतात. ददामी देतो, काय? ददामी बुद्धी योग, बुद्धी देतो. येन माम, ते काय करतील? त्याने माम माझ्याकडे उपयांती, ते माझ्याकडे ते परत येतील अशी मी त्यांना बुद्धी देतो. हा, तर ती बुद्धी काय आहे? येन माम उपयांती, ते काय आहे? अज्ञानाचा सागर पार करून भगवत धामात जाण्याची बुद्धी भगवंत भक्ताला प्रदान करतात.
निष्कर्ष असा आहे की सर्व कारणांचे कारण असलेल्या परमसत्य किंवा परमब्रह्म भगवंतांना तात्विक तर्काद्वारे जाणून घेणे शक्य नाही. ते स्वतःच आपल्या भक्तांसमोर प्रकट होतात. का? कारण भक्त त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या चरणकमलांशी पूर्णपणे शरणागत होतो. म्हणून परमसत्य भगवंत जेव्हा या भूतलावर अवतरित झाले होते तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलेली भगवद्गीता म्हणजेच अधिकृत शास्त्र असल्याचा स्वीकार आपण केला पाहिजे. काय आहे? भगवंत जेव्हा इथे प्रकट झाले होते तेव्हा त्यांनी जे दिलंय भगवद्गीता हे कसं आहे? शास्त्र अधिकृत आहे. कारण काय आहे? स्वतः भगवंतांनी ते सांगितलेलं आहे. एखाद्या बुद्धिमान मनुष्याला भगवंत कोण आहेत हे जाणून घ्यायची इच्छा असेल तर त्याने भगवद्गीता या दिव्य ग्रंथाचा अभ्यास एकटा करायचा का? नाही. प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केला पाहिजे. या मार्गाने भगवान श्रीकृष्णांना यथार्थ स्वरूपात जाणून घेणे सहज शक्य आहे. भगवंतांना पूर्णपणे जाणायचं असेल तर जे भगवंतांनी सांगितलंय त्या दिव्य ग्रंथांचा आसरा घ्यायचा आणि ते शिकायचं कुठं? तेच जे भगवंत आहेत त्यांना जाणून घेतलेले जे आहेत भक्त, जे कोण आहेत आध्यात्मिक गुरु आहेत, जे स्वतः भगवंतांची भक्ती करतात, भगवंतांवर प्रेम करतात आणि तेच शिकू शकतात भगवंतांची भक्ती आणि प्रेम कसं करायचं आणि तेच आपल्याला भगवंतांचं मार्गदर्शन करू शकतात भगवंताबद्दल आणि यथार्थ रूपात ते आपल्याला सांगू पण शकतात काय भगवंत आहेत, कसे आहेत. ठीक आहे. पुढचा श्लोक. काही शंका आहे? नाही तर पुढचा श्लोक वाचते. श्लोक क्रमांक 24. बाळ ध्रुवा स्वयंभू मनू आपल्या नातवाला म्हणतात, कुबेराचे वंशज असलेले हे यक्ष तुझ्या बंधूंचे वध करते नाहीत. काय आहे? हे जे सगळे यक्ष आहेत ते कोणाचे वंशज आहेत? कुबेराचे वंशज आहेत. कुबेर कोण आहे? देवतांचा खजिनदार आहे तो कुबेर. आणि हे काय? ह्या सगळ्यांनी तुझ्या भावाचा वध केलेला नाहीये. तर प्रत्येक जीवाचा जन्म मृत्यू परम भगवंतांकडून घडविला जातो. कारण तेच निश्चितपणे सर्व कारणांचे कारण आहेत. जे सगळे आपण आधी पण बघितले की भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत त्या काय करतात? सर्व प्रत्येक जीवाची जशी इच्छा आहे आणि त्याचं पूर्वकर्म आहे त्यानुसार त्याला वेगवेगळा जन्म मिळतो आणि त्याचे कर्मफळानुसार त्याला सुख दुःख आणि सगळं मिळतं आणि मृत्यू पण काय तसा मिळतो. त्यामुळे भगवंतांच्या शक्तींनीच हे सगळं घडलेलं आहे. म्हणजे लिहिलंय की भगवंत कसे आहेत? सर्व कारणाचे कारण आहेत. पुढचा श्लोक जरा मोठा आहे. चालेल का घेतला तर? सोपा आहे. घेऊ माताजी एक 25वा श्लोक. पुरुषोत्तम भगवंत या भौतिक जगाची निर्मिती करतात, त्यांचे पालन करतात आणि कालांतराने त्यांचा संहारही करतात. परंतु ते अशा कार्यांच्या अतीत म्हणजे पलीकडे असल्यामुळे अशा कार्यांमधील अहंकाराने अथवा प्राकृतिक गुणांनी ते प्रभावित होत नाहीत. भगवंत काय इथे भौतिक जगाची निर्मिती करतात, पालन करतात, संहार करतात, हे आहे, हे सगळं घडतं. पण अशा कार्यांच्या पलीकडे आहेत ते. भगवंत कसे आहेत? भगवंत आपल्या धामात आहेत आणि भगवंतांचे काय आहेत? भगवंत सगळ्या शक्ती कार्यरत होतात. त्यामुळे हे जे काही घडतं त्याच्यामुळे त्या कार्यामुळे अहंकार येणं किंवा आता ही जे विश्व बनवलंय त्यात सगळे प्रकृतीचे 3 गुण आहेत त्याचा प्रभाव भगवंतांवर कधीच होत नाही. तात्पर्यात रूपात मस्त समजवतात. या श्लोकातील अनअहंकार हा श्लोकात हा जो शब्द आहे तो आहे ना दुसऱ्या ओळीत दुसरा शब्द आहे 25व्या श्लोकात. असं गुडफटलेला आहे तो. अनअहंकारत असं लिहिलंय. अहंकार रहित या शब्दाचा अर्थ आहे अहंकार रहित. बद्ध जीवास मिथ्या अहंकार असतो. अहंकार म्हणजे अहंकार असा मान म्हणजे त्याला त्याचा गर्व आहे. पण मिथ्या अहंकार काय आहे?
खोटा अहंकार. खरा अहंकार काय? मी जीवात्मा आहे, मी भगवंतांचा एक अंश आहे. हा काय आहे? खरा अहंकार. हे खरंच गर्व करण्यासारखं आहे. पण मिथ्या म्हणजे खोटा अहंकार काय आहे? मी काय आहे? मी शरीर आहे असं समजणं, हे काय आहे? मिथ्या अहंकार आहे. आणि असं समजल्यामुळे त्याच्या कर्माचा परिणाम म्हणून त्याला म्हणजे त्या जीवात्म्याला काय करायला लागतं? या ऐहिक प्रकृतिक म्हणजे या भौतिक जगामध्ये निरनिराळे देह प्राप्त होत जातात. कधी कधी त्याला म्हणजे कोणाला? या जीवात्म्याला एखाद्या देवतेचा देह प्राप्त होतो आणि तो देह म्हणजे आपले मूळ स्वरूप आहे असे तो मानतो. म्हणजे आता यावेळी जन्म झाला, एक देव झाला तो, तर तो म्हणतो हा मी हा देव आहे. हा तो काय करतो? स्वतःला आत्मा नाही समजत. तो म्हणतो हे शरीर म्हणजेच मी आहे. पुढे दिलाय त्याचप्रमाणे त्याला म्हणजे त्या जीवात्म्याला जेव्हा कुत्र्याचं शरीर मिळतं तेव्हा तो त्याच प्रकारे त्या देहाशी स्वतःला एकरूप समजतो. म्हणजे तो स्वतःला कुत्रा समजायला लागतो. आत्मा आहे हे विसरूनच जातो. तथापि भगवंतांच्या संदर्भात देह आणि आत्मा असा भेद अस्तित्वात नसतो. काय आहे? आपण सगळे जीवात्मे आहोत. आपण कसे आहोत? हे शरीर काय आहे? आपलं वरचं बाह्य आवरण आहे आणि आत आत्मा आहे. बरोबर? म्हणजे आपण शरीर वेगळं आणि आत्मा वेगळा. जसं मी म्हणते की हा माझा हात आहे म्हणजे काय? मी कोणतरी वेगळा आहे ना आणि हा हात माझा आहे. बरोबर? म्हणजे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळा आहे. ही कन्सेप्ट क्लिअर आहे तुम्हाला माताजी? हो हो. हा तर ते इथे काय दिलेलं आहे? हे आपलं आहे. आपलं शरीर वेगळं आहे आणि आपला आत्मा वेगळा आहे. बरोबर? आपण मरून गेलो तर काय होणार? आत्मा पुढे जाईल आणि दुसरं शरीर मिळेल त्याच्या. पण भगवंतांचं कसं आहे? भगवंतांच्या संदर्भात तात्पर्य वाचते संदर्भात देह आणि आत्मा असा भेद अस्तित्वात नसतो. भगवंत म्हणजे काय? पूर्ण भगवंत सच्चिद आनंद विग्रह आहे. म्हणजे भगवंतांचा आत्मा आणि शरीर हे काय आहे? एकच आहे. ते काही वेगवेगळं नाहीये. भगवंतांच्या संदर्भात देह आणि आत्मा असा भेद अस्तित्वात नाहीये. म्हणून भगवद्गीता सांगते की जो कोणी श्रीकृष्णांना साधारण मानव मानतो त्याला श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाचे मुळीच ज्ञान नसते. जे म्हणतात अरे अवतरित झाले भगवंत, तर ते काय म्हणतात? अरे हे तर सामान्य माणूस होता तो. तो इतिहासातला तो श्रीकृष्ण ना. ते काय म्हणतात? हा तो माणूस साधारण आहे. आणि भगवंत पुढे म्हणतात तो महामूर्खच आहे. तर हा श्लोक कोणता आहे? भगवद्गीतेतला 9.11 अवजानंती माम मूढा. जे मला मूर्ख माणसं आहेत, मूढ आहेत, ते मला जाणत नाहीत. ते काय? मी जेव्हा मनुष्याच्या शरीरात येतो तेव्हा ते जाणत नाहीत. परमभाव अजानंतु. माझा जो परमभाव आहे, माझं श्रेष्ठत्व आहे ते जाणत नाहीत. मम भूत महेश्वर. मी कोण आहे? या सगळ्या जीवांचा ईश्वर आहे, परमेश्वर आहे, पण ते लोक जाणत नाहीत. पुढे म्हणून प्रभुपाद म्हणतात हे कसे आहे? भगवंतांनी काय म्हटलंय? हे मूढ आहेत, महामूर्खच आहेत. तर दुसरं प्रभुपाद उदाहरण देतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की नमाम कर्माणी लिंपंती. म्हणजे काय? माझ्या हातून घडणाऱ्या कोणत्याही कार्याद्वारे मी प्रभावित होत नाही. जसं दिल्या ना इथे की भगवंत अहंकाराने आणि गुणांनी प्रभावित होत नाही, त्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात इथे हे उदाहरण देऊन की भगवंत काय म्हणतात? नमाम कर्माणी लिंपंती. माझ्या हातून कोणतेही कार्य घडलं तर ते काय? त्याने मी प्रभावित होत नाही. का? कारण मी प्राकृतिक गुणांद्वारे प्रदूषित होत नाही. कारण काय आहे? हे गुण कसे आहेत? दैवी हिशा गुण नाही. माया जी आहे ती कोण आहे? भगवंतांची एक शक्ती आहे. तर तिच्या ज्या गुणांनी काय भगवंतांना प्रभाव होणार आहे? नाही. प्राकृतिक गुणांद्वारे मी प्रदूषित होत नाही. आपल्याला भौतिक शरीर आहे हे तथ्य सिद्ध करते की म्हणजे आपण जीवात्मा आहोत, त्यांना काय आपल्याला शरीर आहे भौतिक हे तथ्य, हे खरं पण आहे. जे काय सिद्ध करतं की आपल्याला त्रिगुणांचा संसर्ग झालेला आहे. आपण काय आहेत? हे शरीर मिळालंय आणि आपण वेगवेगळी कार्य करतो. ह्याचा अर्थ काय? आपण या प्रकृतीमध्ये या भौतिक जगतात या 3 गुणाच्या प्रभावाखाली जगत आहोत. संसर्ग झाला आहे.
भगवंत अर्जुनाला म्हणतात की तुझे आणि माझे पूर्वी अनेक अनेक जन्म झालेले आहेत. भगवद्गीतेचा 4.5 हा जर श्लोक बघितला तर तो हा इथे दिलेला आहे. भगवंत म्हणतात बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन. तुझे आणि माझे पूर्वी अनेक अनेक जन्म झाले आहेत, परंतु मला ते सर्व आठवतात तर तुला ते स्मरत नाहीत. तू नाही ते आठवू शकत. पण मी काय? मी भगवंत आहे. मला सगळं ज्ञात आहे. हाच व्यक्तिगत आत्मा म्हणजे काय? हेच काय आहे? जो व्यक्तिगत आत्मा, जो बद्ध जीवात्मा आहे आणि परमात्म्यामधला भेद आहे. हा भेद आहे काय? आपण जीवात्मे आहेत, आपल्याला पण अनेक जन्म झाले. भगवंतांनी अनेक जन्म घेतले म्हणजे भगवंत अनेक वेळा अवतरित झाले. भगवंताला सगळं आठवतंय. भगवंताला स्वतःचं पण आठवतंय आणि सगळ्यांचं पण आठवतंय. पण आपल्याला कसं आहे? आपल्याला फक्त आपलं स्वतःचं जाणतो आपण. म्हटलं समजलं? त्यामुळे इथे दिलाय की हा भेद आहे. अनेक अनेक जन्म झालेत पण भगवंतांना सगळे आठवतात पण आपल्याला आठवत नाहीत आपले वेगवेगळे जन्म. परमात्मा पुरुषोत्तम श्री भगवंतांचे शरीर भौतिक नाही. भगवंताचं शरीर कसं आहे? सच्चिदानंद आहे, आध्यात्मिक आहे. ते भौतिक नाही. या भौतिक पंचमहाभूताने भगवंत बनलेले नाहीत. आणि असे असल्यामुळे त्यांना कोणतेही कार्य केले तरी त्या कार्यांद्वारे ते प्रभावित होत नाहीत. श्रीकृष्णांचे शरीर म्हणजे प्राकृतिक सत्वगुणाचे मूर्त स्वरूप आहे असे मानणारे अनेक मायावादी दार्शनिक आहेत. अनेक मायावादी लोक म्हणतात की श्रीकृष्णांचं शरीर म्हणजे आहे ना, हे जे प्रकृतीतले जे सत्वगुण आहे ना त्याचं मूर्तिमान स्वरूप आहे. पण प्रभुपाद म्हणतात हे नाही. ही लोक मायावादी दार्शनिक काय समजतात? ते लोक काय समजतात? श्रीकृष्णांच्या आत्म्याला श्रीकृष्णांच्या शरीरापासून भिन्न समजतात. ते काय म्हणतात? श्रीकृष्णांचा आत्मा आहे तो श्रीकृष्णांपासून वेगळा आहे. अशा काही भगवद्गीता आहेत. वेगवेगळ्या विचारवंतांनी भगवद्गीतेवर आपले विचार मांडलेत. तर जो सर्व धर्मांपरित्यज्य हा श्लोक आहे ना, त्याचं ते ट्रान्सलेशन कसं करतात की तू सगळं सोड आणि मामेकम शरणम आहे ना त्यात, तर त्याचा अर्थ ते सांगतात की तू श्रीकृष्णाच्या शरीरात आत जो आहे ना आत्मा त्याला शरण जा, श्रीकृष्णाला शरण नको जाऊ. असे काही आपल्या अक्कलेद्वारे ते काय करतात? त्याचे ट्रान्सलेशन भाषांतर करत आहेत. म्हणून प्रभुपाद हे अगदी स्पष्ट इथे सगळं सांगत आहेत की हे जे कुठे गेलं? एकच मिनिट. मायावादी दार्शनिक म्हणतात भगवंतांचा आत्मा भगवंतांच्या शरीरापासून भिन्न आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की बद्ध जीव जरी अधिक अंश प्रमाणात प्राकृतिक सत्वगुणाचा प्रभाव खाली असला तरी त्याचे शरीर भौतिकच आहे. म्हणजे काय आहे? जर आता जीव आहे एखादा, तो काय आहे? अधिक अंश म्हणजे काय? त्याच्यात खूप सत्वगुण आहे. अगदी रजोगुण आणि तमोगुण अगदी थोडासा आहे आणि सत्वगुणच जास्त आहे. तरी काय? त्याचं शरीर काय आहे? भौतिकच आहे. पण भगवंतांचं काय आहे? भगवंतांचं शरीर, श्रीकृष्णांचं शरीर भौतिक नसून दिव्य आणि आध्यात्मिक आहे. श्रीकृष्णांना मुळीच मिथ्या अहंकार नाही. कारण मिथ्या अहंकार म्हणजे काय? मी शरीर आहे असं म्हणणं. पण इथे काय दिलंय? कारण ते म्हणजे कोण? भगवंत भ्रामक आणि क्षणभंगूर देहाशी स्वतःच तादात्म्य करत नाही. जसं जीव म्हणतो मी हे शरीर आहे, हे काही काळच राहणारं शरीर आहे. त्यामुळे इथे दिलंय भ्रामक आहे. ते भ्रामक काही काळ टिकणारं क्षणभंगूर आहे. तर असं शरीर आपण काय करतो? हेच माझं शरीर आहे. आपण स्वतःला काय? शरीर मानायला लागतो. असं भगवंत कधीच करत नाहीत. भगवंतांचं शरीर कसं आहे? पुढे तात्पर्यात वाचते. त्यांचे म्हणजे भगवंतांचे शरीर नित्य आणि सनातन आहे, शाश्वत आहे. आणि या भौतिक जगात ते म्हणजे भगवंत आपल्या मूळ आध्यात्मिक देहासह अवतरित होतात. भगवंत कसे अवतरित होतात? आपला जो शाश्वत देह आहे तसेच त्या देहासह अवतरित होतात.
बघा, देवकी मातेच्या समोर जेव्हा भगवंत प्रकट झाले तेव्हा कसे झाले आठवतंय कोणाला? कृष्णा बुक वाचलेलं असेल. देवकी आणि वसुदेवांसमोर देवकी हरिबोल पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या रूपामध्ये. भगवंतांच्या रूपात एवढे कुरळे केस होते, दागदागिने होते, पिवळा पितांबर घातला होता, मस्त त्यांचे बाहू म्हणजे हातावर सगळे दागिने आणि सगळे पूर्ण नटलेले भगवंत. तर असं आहे तो भगवंतांचा आध्यात्मिक देह देवकी आणि वसुदेव समोर प्रकट झाला. म्हणून इथे दिलाय की भगवंत जेव्हा या भौतिक जगात येतात तेव्हा आपल्या मूळ आणि आध्यात्मिक देहासह अवतरित होतात. याचे वर्णन भगवद्गीतेत परमभावम या शब्दात केलेलं आहे. जे दिलाय ना तो शब्द की अवजानंती मामुडामध्ये दिलाय की परमभावम अजानंतो. हे जे मूर्ख मूढ लोक आहेत जे मला मनुष्याचं शरीर धारण केलेले म्हणतात, मला माणूस म्हणतात साधारण, ते काय परमभावम माझा परमभाव माझं सर्व श्रेष्ठत्व ते जाणू शकत नाहीत. त्याचे इथे दिलाय परमभावम या शब्दात सांगितलं आहे. परमभावम आणि दिव्यम हे शब्द श्रीकृष्णांचे स्वरूप जाणून घेण्यासाठी विशेष महत्वाचे आहेत. काय आहे भगवंतांबद्दल हे सांगणारे शब्द आहेत. तर आपण आता थांबूया. आज भरपूर फिलॉसॉफी होती पण मला जमेल तेवढी मी सोपी करून सांगण्याचा प्रयत्न केला. 25 झालेत श्लोक. तर ठीक आहे थांबूया आपण. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की